नमस्कार सगळ्यांना। तर आपल्या केएस आरी वर्क या YouTube चॅनल मध्ये मी आपण सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण स्टिच शिकणार आहोत। तर आजच्या क्लास मध्ये आपण स्टीम स्टिच हे कशा पद्धतीने करायचे आहे ते पाहणार आहोत। तर या अगोदर पण आपण स्टिच हे पाहिलेले आहे, परंतु आपल्या साध्या सुईने, हात शिलाईच्या सुईने आणि एम्ब्रॉयडरी थ्रेडने स्टिच केलेले होतं। तर आता आपण जरी थ्रेड आणि सिल्क थ्रेड या दोन थ्रेडनी आणि आरी वर्कच्या नीडलनी कशा पद्धतीने स्टीम स्टिच हे करायचं असतं हे पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांना आरी वर्क शिकायची इच्छा असेल अशापर्यंत नक्कीच व्हिडिओ हा शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा। समजत नसेल तर कमेंट नक्कीच करून परत विचारा। मी परत तुमच्या कमेंटला नक्कीच प्रतिसाद देईन आणि परत सांगण्याचा प्रयत्न करेल। तसं तर मी प्रत्येक व्हिडिओ हा एकदम सावकाशपणे व्यवस्थितपणे माझ्याने जेवढं शक्य होईल तेवढं सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा भरपूर असा प्रयत्न करत आहे। तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्कीच पहा, जेणेकरून तुमचे पूर्ण हे डाऊट हे नक्कीच क्लिअर होतील। चला तर मग सुरू करूया आता आपण आजचा आपला क्लास। आज आहे आपला फ्री ऑनलाईन आरी वर्कचा दिवस 29वा आणि आज आपण आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत स्टिच। तर कालच्या क्लासमध्ये आपण बुटी वर्क हे शिकलेलं आहोत। त्यामध्ये आपण 3mm प्लास्टिक बीड्स आणि शुगर बीड्स या दोन बीड्सच्या सहाय्याने आपण कशा पद्धतीने बुटी वर्क केलं आहे हे पाहिलेलं आहे। तर यामध्ये भरपूर आरी वर्क मध्ये भरपूर असं बुटी वर्क आहे। तर आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण वर्क ही पाहणार आहोत आणि प्रत्येक बुटी ही पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमचे आरी वर्क हे पूर्णपणे परफेक्ट जमेल तुम्हालाही। कारण की आरी वर्क हा खूप याच्यामध्ये खूप भरपूर असे स्टिच पण आहेत आणि भरपूर असे डिझाईन्स पण आहेत। तर सर्व आपण स्टेप बाय स्टेप इथे पाहणार आहोत। चला तर मग मी इथे दोन लाईन ड्रॉ करून घेते। आपल्याला जरी थ्रेडने आणि सिल्क थ्रेडने आपल्याला आजचं स्टीम स्टिच हे करायचं आहे, त्यासाठी मी इथे दोन लाईन मारून घेतलेल्या आहेत। चला तर मग लाईन आपल्या ड्रॉ करून झालेल्या आहेत। तर पहिल्यांदा आपण जरी थ्रेडने कशा पद्धतीने स्टीम स्टिच हे तयार करून घ्यायचं हे पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण सिल्क थ्रेडनेही आपण स्टीम स्टिच हे करून घेणार आहोत। सिल्क थ्रेड हा खूप नाजूक असल्यामुळे सिल्क थ्रेडची तुम्ही जेवढीही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला हाताळायला सोपा जाईल आणि तो कमीत कमी तुटण्याची शक्यता होईल। आणि जेवढी तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस कराल आणि जसे जसे तुम्ही प्रॅक्टिस कराल आरी वर्क प्रत्येक डिझाईन ही तुम्हाला, प्रत्येक स्टिच हे तुम्हाला, प्रत्येक बुटी ही तुम्हाला सोप्या पद्धतीने करता येईल। कारण की आपण बरेच दिवस झालं क्लास करतोय आणि प्रॅक्टिस ही भरपूर झालेली असेल, तर आता सिल्क थ्रेड हा तुमचा तुटण्याची चान्सेस ही कमी असतील। तर मी येथे सिल्क थ्रेड आणि जरी थ्रेड घेत आहे, हे पहा। तर पहिल्यांदा आपण जरी थ्रेडने आपण स्टिच करून घेणार आहोत आणि त्यानंतर सिल्क थ्रेडने आपण स्टिच करून घेणार आहोत। तर येथे मी जरी थ्रेडला गाठ मारून घेणार आहे, जेणेकरून ती गाठ कापडाच्या वरती येणार नाही, खाली कापडाला फिक्स होईल आणि आपल्याला स्टीम स्टिच करायला एकदम सोप्या पद्धतीने करता येईल। प्लीज चॅनल सबस्क्राइब करा। जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ज्यांना आरी वर्क करायची खूप इच्छा आहे अशापर्यंत नक्कीच व्हिडिओ शेअर करा, कारण की आपले क्लास हे अगदी मोफत आहेत। चला तर मग येथे आपण स्टार्ट करूया स्टीम स्टिचला। पहिल्यांदा आपल्याला धागा हा वरती काढून घ्यायचा आहे। हे बघा, जरी थ्रेड मी इथे वरती काढून लगेच इथे लॉक करून घेणार आहे। प्रत्येक वेळेस कोणतंही वर्क असो पहिल्यांदा धागा वरती काढल्याच्या नंतर लॉक करायचा आहे आणि थोडंसं स्पेस देऊन मी परत येथे एक चेन टाकलेली आहे, परत लॉक केलेला आहे आणि परत बॅक जायचं आहे आणि सेंटर मध्ये पहिलं जे चेन होती ना पहिली टाकलेली, तर त्याच्या सेंटर मध्ये परत आपल्याला बॅक जाऊन एक चेन, एक टाका आपल्याला घ्यायचा आहे याच पद्धतीने।
आणि परत येथे लॉक करायचं आहे. परत थोडासा स्पेस द्यायचा आहे आणि परत आपल्याला चेन टाकायची आहे. चेन टाकल्याच्या नंतर परत लॉक करायचं आहे. लॉक झाल्याच्या नंतर परत रिटर्न यायचं आहे आणि पहिले जिथे लॉक टाकलेलं होतं ना तिथे आपल्याला चेन टाकायची. चेन टाकल्याच्या नंतर लॉक करायचं. याच पद्धतीने आपल्याला पूर्ण कंटिन्यू स्टिच करायचं आहे. आपलं स्टिच जे आहे ते आज हे जे आपण शिकत आहोत स्टिच हे स्टीम स्टिच आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला स्टिच टाकत जायचं आहे. हे बघा, बॅग घेतल्याच्या नंतर आपण जेव्हा चेन टाकतो ना तर एकदम धाग्याच्या मधातून नाही टाकायची, एकदम धाग्याच्या साईडनी टाकायची आहे आणि चेन टाकल्याच्या नंतर लॉक करायचं आहे. हे बघा, याच पद्धतीने परत थोडा स्पेस ठेवून मी परत एक चेन टाकलेली आहे इथे. हे बघा, थोडं स्पेस घेतलेला आहे. इथे चेन टाकून घेते. चेन टाकल्याच्या नंतर परत आपल्याला लॉक करायचं आहे. लॉक झाल्याच्या नंतर रिटर्न जायचं आहे. बॅग जाऊन आपल्याला परत चेन टाकून लॉक करायचं आहे. हे बघा, थोडंसं मी झूम करून दाखवते तुम्हाला. हे बघा, मी धाग्यामधून सुई टाकत नाहीये खाली, एकदम साइडने टाकत आहे. हे बघा, लॉक केल्याच्या नंतर परत थोडासा स्पेस द्यायचा आहे आणि परत आपल्याला चेन टाकून घ्यायची आहे. चेन टाकल्याच्या नंतर लॉक करायचं आहे. परत बॅक जायचं आहे. चेन टाकून लॉक करायचं आहे. सेम या पद्धतीने आपल्याला स्टीम स्टिच जे आहे ते पूर्ण कव्हर करत जायचं आहे. आपण जेवढी लाईन ड्रॉ केलेली आहे ना त्या लाईन पर्यंत. सेम याच पद्धतीने आता पूर्ण लाईन आपण कव्हर करत जाऊया. मी एकदम सावकाशपणे दाखवत आहे तुम्हाला, जेणेकरून तुमच्या लगेच लक्षात येईल मी कशा पद्धतीने चेन टाकत आहे आणि कशा पद्धतीने लॉक करत आहे. परत रिटर्न आल्यास कुठे आपण चेन टाकत आहोत आणि परत लॉक करून आपण परत दुसरी चेन घेत आहोत. बघा, फक्त आपल्याला बॅक साइडनी आणि समोरच्या साइडनी आपल्याला चेन टाकून लॉक टाकत जायचं आहे. बस एवढंच करायचं आहे स्टीम स्टिच मध्ये. थोडंसं स्पेस ठेवायचं आहे, चेन टाकायचे आहे, लॉक करायचं आहे. लॉक झाल्याच्या नंतर परत आपल्याला रिटर्न बॅक जायचं आहे, म्हणजेच रिटर्न यायचं आहे. परत चेन टाकायची आहे आणि लॉक करायचं आहे. फक्त या दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आपण थोडा पेस ठेवून परत चेन टाकली आणि लॉक केलं. परत रिटर्न गेल्याच्या नंतर चेन टाकली, लॉक केलं. परत समोर जायचं, परत चेन टाकायची, लॉक करायचं. लॉक झाल्याच्या नंतर परत बॅक यायचं, चेन टाकायची, लॉक करायचं. फक्त या दोनच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. पण त्या कशा पद्धतीने करायच्या आहेत हे मी व्हिडिओ मध्ये दाखवते. सेम त्याच पद्धतीने आपल्याला स्टीम स्टिच कव्हर करत जायचं आहे. हे बघा, आपली ऑलमोस्ट झालेलीच आहे ते स्टिच. कोणतंही वर्क असो, शेवटी गाठी नक्कीच मारायची आहे, जेणेकरून आपलं वर्क हे निघणार नाहीये. इथं झालेलं आहे कव्हर पूर्ण. मी इथे आता नॉट मारून घेते. नॉट मारताना पण सावकाश मारून घ्यायचे आहे आणि चेक करायचं आहे की नॉट व्यवस्थित बसलेली आहे की नाही. कधी कधी काय होतं की नॉट बसत नाही आणि आपण धागा हा खालून ओढतो, ते पूर्णपणे वर्क हे निघून जातं. हे बघा, या पद्धतीने आपली
स्टीम स्टिच तयार झालेली आहे. चला तर मग आता सिल्क थ्रेडने कशा पद्धतीने आपण स्टीम स्टिच तयार करून घेणार आहोत हे पाहूया. सिल्क थ्रेड हा थोडं नाजूक असल्यामुळे याची प्रॅक्टिस भरपूर केल्याच्या नंतर आपल्याला इझी हा वर्क करायला जातो. त्यामुळे सिल्क थ्रेडची भरपूर अशी प्रॅक्टिस तुम्हीही नक्कीच करा. चला तर मग मी इथे धागा सिल्क थ्रेडला गाठ मारून घेतलेली आहे. हे बघा मी धागा वरती काढून लॉक करून घेते इथे, म्हणजे आपल्याला धागा हा परत म्हणजे हातातून निसटला तरी परत लगेच खाली जाणार नाही. त्यासाठी प्रत्येक वेळेस आपण धागावरती काढल्याच्या नंतर लॉक हा नक्कीच करायचा आहे, जेणेकरून धागा हा निसटणार नाहीये. हा धागा खूप नाजूक असतो, त्यामुळे याचा गुंता हा लवकरच होण्याची शक्यता असते, त्यामुळे व्यवस्थित हाताळावा. हे बघा मी वरती काढून घेते आणि इथे लॉक करते पहिल्यांदा. लॉक केल्याच्या नंतर परत आपल्याला थोडीशी जागा ठेवून चेन टाकून घ्यायची. चेन टाकल्याच्या नंतर लॉक चेन करायची आहे, परत रिटर्न जायचं आहे, परत चेन टाकायची. चेन टाकल्याच्या नंतर परत लॉक चेन टाकायची आहे. हे बघा परत थोडा पेस ठेवायचा आहे, परत चेन टाकायची. चेन टाकल्याच्या नंतर परत लॉक चेन टाकायची. लॉक चेन झाल्याच्या नंतर रिटर्न जायचं, परत चेन टाकायची. बघा चेन टाकली. चेन झाल्याच्या नंतर आता मी इथे परत बघा खूप हातातून निसटतो हा धागा, त्यामुळे एकदम सावकाशपणे सांगत आहे. आणि जेवढं प्रॅक्टिस होईल ना तेवढं व्यवस्थितपणे आपल्याला धागा हा हाताळता येतो. सुरुवातीला जे नवीन नवीन असतं ना की त्यांना थोडासा धागा खेचल्याच्या नंतर लगेच तुटून जातो, पण जेव्हा प्रॅक्टिस होईल ना तेव्हा खेचला तरीही धागा हा तुटत नाही, कारण की आपल्या हाताला प्रॅक्टिस होतं आणि आपल्याला अंदाज येतो की कोणत्या पोझिशन मध्ये किती जोराने किंवा किती सावकाशपणे आपल्याला धागा हा ओढायचा आहे ते आपल्याला पूर्ण मेजरमेंट जमतं. त्यामुळे सिल्क थ्रेड हा तुटण्याची शक्यता कमीत कमी होते. या पद्धतीने आपल्याला आता स्टीम स्टिच हे पूर्ण करत जायचं आहे. सेम जसं की जरी थ्रेडने आपण स्टीम स्टिच केलेली आहे ना, सेम त्याच पद्धतीने करायचे आहे. फक्त येथे आपला धागा हा चेंज झालेला आहे. पहिला जो होता तो जरी थ्रेड होता आणि आताचा जो धागा मी यूज करते तो सिल्क थ्रेड आहे, पण वर्क हे सेमच आहे, स्टिच हे सेमच आहे. फक्त धागा येथे चेंज झालेला आहे, सुई ही सेमच आहे. मी यामुळेच सिल्क थ्रेडने पण तुम्हाला सांगत आहे आणि तुम्हालाही सांगत आहे की प्रॅक्टिस ही नक्की करा, कारण की सिल्क थ्रेड हा नाजूक असतो आणि आपल्याला सिल्क थ्रेडनी भरपूर असं ब्लाउजवर वर्क करायचं असतं. त्यामुळे सिल्क थ्रेडची जेवढी प्रॅक्टिस कराल ना तेवढं तुम्हाला सोपं जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक स्टिच हे मी सिल्क थ्रेडने पण सांगत आहे. तुम्हीही नक्कीच प्रॅक्टिस करा, फक्त पाहून सोडून द्यायचं नाही. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करसाल ना तेव्हाच तुम्हाला पूर्ण वर्क हे नक्कीच जमणार आहे. पाहिल्याच्या नंतर फक्त व्हिडिओ पाहायचा आणि हा ठीक आहे सोपा आहे नक्कीच येईल असं म्हणून चालणार नाही. प्रत्येक स्टिच हे तुम्हाला स्वतः केल्याशिवाय येणारच नाही, कारण की जेव्हा आपण पाहिल्याच्या नंतर असं वाटतं की हा सोपा आहे, पण जेव्हा आपण करायला जातो ना तेव्हा प्रत्येक बारीक बारीक पॉइंट हे आपल्याला समजत नाही. तेव्हा आपण कन्फ्युज होतो की कसं करायचं आहे, कुठे पॉइंट कुठे आपल्याला चेन करायचा आहे, कुठे लॉक करायचा आहे, किती स्पेस द्यायचा आहे, कोणत्याच गोष्टी आपल्याला समजत नाही जोपर्यंत आपण स्वतः करत नाही. त्यामुळे प्रत्येक स्टिच हे तुम्ही स्वतः करा, प्रॅक्टिस नक्कीच करा, तेव्हाच तुमचे सर्व डाऊट हे क्लिअर होतील. फक्त करायचं म्हणून करू नका, तर नक्कीच मन लावून करा. जर खरंच तुम्हाला आरी वर्क जर खरंच करायचं असेल तरच प्रॅक्टिस करा, आणि जर फक्त व्हिडिओ पाहून सोडून द्यायचा हा येईल म्हणून जर केलं तुम्ही तर तुम्ही कधीच आरी वर्क हे शिकू शकणार नाही. जोपर्यंत स्वतः तुम्ही हातामध्ये सुई धागा घेऊन करायला बसणार नाही तोपर्यंत तुम्हाला आरी वर्क हे जमणारच नाहीये. फक्त व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर कोणतंच वर्क जमत नाही, स्वतः प्रॅक्टिस केल्याच्या नंतरच प्रत्येक वर्क हे आपल्याला परफेक्ट असं जमत असतं. त्यामुळे प्रॅक्टिस ही नक्कीच करा. हे बघा
याच पद्धतीने आता आपण सिल्क थ्रेडने पूर्ण वर्क हे पूर्ण आपलं जे स्टीम स्टिच आहे ते पूर्ण कव्हर करत जायचं आहे आपल्याला. येथे पण आपल्याला दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आपण थोडा स्पेस ठेवून लॉंग चेन झाल्याच्या नंतर लॉक करायचे आहे. लॉक केल्याच्या नंतर परत बॅक जायचं आहे. बॅक चेन टाकल्याच्या नंतर परत लॉक करायचं आहे. लॉक झाल्याच्या नंतर परत आपल्याला समोर जायचं आहे. थोडा पेस द्यायचा आहे. एक चेन टाकायची आहे. एक चेन झाल्याच्या नंतर परत एकदम चिटकूनच आपल्याला लॉक करायचं आहे ती चेन, आणि लॉक केल्याच्या नंतर परत रिटर्न येऊन परत चेन टाकायची आहे. परंतु आपण जेव्हा बॅक येऊन जर बॅक आल्याच्या नंतर जी चेन टाकतो ना ती धाग्यामधून टाकायची नाही, एकदम धाग्याच्या साईडने टाकायची आहे. कोणी कोणी काय करतं की धाग्याच्या सेंटरमधूनच पहिल्या धाग्याच्या सेंटरमधून टाकतं, परंतु धाग्याच्या सेंटरमधून न टाकता धाग्याच्या एकदम साईडनी आपल्याला ती चेन टाकत आपल्याला लॉक करायचं आहे. हे बघा आपल्या इथे पूर्ण वर्क हे कव्हर झालेलं आहे. आता शेवटी आपण इथे नॉट मारून घेणार आहोत, जेणेकरून आपलं जे स्टीम स्टिच आहे ते पूर्णपणे उकलणार नाही. त्यामुळे प्रत्येक वर्क झाल्याच्या नंतर नॉट हे नक्कीच मारायचे आहे. हे बघा अशा पद्धतीने आपलं स्टीम स्टिच हे पूर्णपणे कव्हर झालेलं आहे. हे पहा, जरी थ्रेड आणि सिल्क थ्रेडनी दोन्ही थ्रेडनी आपण स्टिच हे पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. ज्यांना आरी वर्क शिकायचं आहे अशा मैत्रिणीपर्यंत व्हिडिओ हा नक्कीच शेअर करा, कारण की आपले क्लासेस हे एकही रुपया न घेता पूर्णपणे फ्री मध्ये आहेत. हे बघा या पद्धतीने आपलं स्टीम स्टिच हे दिसणार आहे. आणि काही प्रॉब्लेम आले असतील तर मी आपल्या चॅनलवरती नंबर दिलेला आहे, तुम्ही व्हॉट्सअप करूनही तुम्ही तुमचे डाऊट विचारू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु प्रत्येक स्टिच हे नक्कीच प्रॅक्टिस करा. व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा, आणि पाहिल्याच्या नंतर प्रत्येक पॉइंट कशा पद्धतीने मी घेतलेला आहे, कशा पद्धतीने सांगत आहे, व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी सांगत आहे त्याच पद्धतीने तुम्हालाही वर्क करायचं आहे. चला तर मग आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता आपण उद्याच्याच व्हिडिओमध्ये आपण आता बुटी वर्क हे शिकणार आहे, कारण की एक दिवस आपण स्टिच घेणार आहोत आणि एक दिवस आपण बुटी वर्क घेणार आहोत. चला मग भेटूया उद्याच्या क्लासमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस ही नक्कीच करा.